नमस्कार. या सखोल विश्लेषणात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भौतिकशास्त्राच्या अशा काही अदृश्य नियमांची सफर करणार आहोत, जे नियम आपल्या अवतीभोवती सतत काम करत असतात, पण आपल्याला ते डोळ्यांनी दिसत नाहीत. द ग्रँड पॅराडॉक्स ऑफ फोर्स अँड प्रेशर, म्हणजेच बल आणि दाबाचा एक मोठा विरोधाभास. भौतिकशास्त्राचे हे अदृश्य नियम नेमके काय आहेत, हे आज आपण उलगडून बघणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया एका अगदी साध्या पण असंभित करणाऱ्या प्रश्नाने. विचार करा, 1000 टन वजनाचं लोखंडाचं महाकाय जहाज समुद्राच्या पाण्यावर अगदी डौलाने आणि मजेत तरंगतं, बरोबर? पण त्याच लोखंडाचा एक छोटासा खिळा जर आपण पाण्यात टाकला तर तो क्षणात तळाला जातो. द ग्रेट आयर्न पॅराडॉक्स. एकाच धातूने बनलेल्या या दोन वस्तूंबाबत निसर्ग असा दुजाभाव का बरं करतो? हे सगळं रहस्य उलगडण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बल म्हणजेच फोर्स काय आहे हे समजून घ्यावं लागेल. सोप्या भाषेत सांगायचं तर बल म्हणजे एक प्रकारची ऊर्जा, एक प्रयत्न, एखादी वस्तू ओढण्याचा किंवा ढकलण्याचा प्रयत्न, ज्यामुळे त्या वस्तूची स्थिती बदलू शकते. आता इथे प्रयत्न हा शब्द खूप महत्वाचा आहे. बघा, जर तुम्ही एखाद्या भक्कम कॉन्क्रीटच्या भिंतीला पूर्ण ताकदीनिशी ढकललत तर काय होईल? तुम्हाला घाम फुटेल, तुमची खूप ऊर्जा खर्च होईल, पण ती भिंत जागेवरून 1 इंचही हलणार नाही. का? कारण ती भिंतही अगदी त्याच ताकदीने तुम्हाला उलट दिशेने ढकलत असते. म्हणजेच बल लावलं की प्रत्येक वेळी हालचाल होईलच असं नाही, तो एक प्रयत्न असतो. आता या बलाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. पहिला म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्सेस किंवा संपर्क बल, जसं की दरवाजा ढकलणं किंवा सायकलला ब्रेक लावणं. इथे 2 वस्तूंमध्ये थेट फिजिकल स्पर्श होतो. पण निसर्गात काही अशीही बलं आहेत जी नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे असंपर्क बल म्हणून ओळखली जातात. एखाद्या चुंबकाने लोखंडी खिळ्याला दुरूनच खेचून घेणं असू दे, किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने चंद्राला हजारो मैल दुरून स्वतःभोवती फिरवत ठेवणं असू दे. इथे एक अदृश्य प्रभाव क्षेत्र काम करत असतं. कोणताही थेट स्पर्श नसतानाही हा इनव्हिजिबल फील्ड ऑफ इन्फ्लुएन्स आपला खेळ करत असतो. बरं, बल दृश्य असो वा अदृश्य, जेव्हा ते यशस्वीरित्या काम करतं तेव्हा त्याचे प्रामुख्याने 4 मुख्य परिणाम आपल्याला दिसतात. एकतर ते स्थिर वस्तूला गती देऊ शकतं, जसं फुटबॉलला लाथ मारल्यावर तो पुढे जातो. दुसरं, ते गतीची दिशा किंवा वेग बदलू शकतं, जसं बॅटने चेंडू टोलवणं. तिसरा परिणाम म्हणजे गतिमान वस्तूला थांबवणं, सायकलचे ब्रेक लावतो ना आपण, अगदी तसंच. आणि चौथा परिणाम म्हणजे वस्तूचा आकार बदलणं. पोळ्या करण्यासाठी आपण जेव्हा कणिक मळतो तेव्हा बल लावूनच आपण तिचा आकार बदलत असतो. पण कोणतीही हालचाल होण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अट असते. शाळेतल्या रस्सीखेचीच्या खेळाची आठवण करा. जेव्हा दोन्ही संघ अगदी समान ताकदीने दोरी ओढतात तेव्हा ती दोरी हलते का? नाही ना. तिथे बल शून्य नसतं, तर ते संतुलित झालेलं असतं. ती सगळी ऊर्जा त्या दोरीमध्ये टेन्शन किंवा ताण म्हणून साठवली जाते. हालचाल तेव्हाच सुरू होते जेव्हा एका बाजूची ताकद वाढते आणि हे संतुलन बिघडतं. थोडक्यात सांगायचं तर गती निर्माण करण्याचं खरं रहस्य असंतुलित बलामध्ये म्हणजेच अनबॅलन्स्ड फोर्समध्ये लपलेलं आहे. मग एक प्रश्न पडतो, ह्या वस्तू स्वतःहून का नाही हलत? ह्यामागे एक गमतीशीर संकल्पना आहे, ज्याला आपण जडत्व किंवा इनर्शिया म्हणतो. तुम्ही याला या विश्वाचा अंगभूत आळस म्हणू शकता, कॉस्मिक लेझिनेस. म्हणजे असं बघा, स्थिर वस्तू स्थिरच राहू पाहते आणि गतिमान वस्तू त्याच वेगात पुढे जाऊ पाहते, जोपर्यंत त्यांच्यावर बाहेरून कोणतंही बल लावलं जात नाही. त्यांना स्वतःची अवस्था बदलायला अजिबात आवडत नाही. हा जडत्वाचा नियम प्रत्यक्षात कसा काम करतो हे पाहण्यासाठी पावसात भिजलेल्या कुत्र्याचं उदाहरण घेऊया. द वेट डॉग शेक. जेव्हा एखादा भिजलेला कुत्रा अंगावरचं पाणी उडवण्यासाठी स्वतःला जोराने झटकतो, तेव्हा त्याच्या त्वचेची हालचाल अतिशय वेगाने होते. पण त्याच्या अंगावरचे पाण्याचे थेंब ते या जडत्वामुळे त्यांच्या मूळ जागेवरच स्थिर राहण्याचा प्रयत्न करतात. त्वचा वेगाने हलते, पण थेंब जागेवरच राहू पाहतात. आणि त्यामुळेच ते थेंब शरीरापासून वेगाने भुर्रक्कन बाहेर फेकले जातात. कमाल आहे ना? याच जडत्वामुळे आपण चालत्या वाहनांमध्ये अनेकदा अडखळतो. द बस जर्क इफेक्ट. समजा तुम्ही बसमध्ये उभे आहात आणि बस स्थिर आहे, तर तुमचं संपूर्ण शरीरही स्थिर असतं. पण बस अचानक पुढे निघाली की काय होतं? बुटांचे तळवे आणि बसचा फ्लोर यांच्यातल्या घर्षणामुळे तुमचे पाय बससोबत पुढे जातात. पण तुमच्या शरीराचा वरचा भाग मात्र जडत्वामुळे जागेवरच राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पाय पुढे जातात आणि धड मागे राहतं. म्हणूनच बस अचानक सुरू झाल्यावर आपल्याला पाठीमागे जोराचा धक्का बसतो.
आता आपण एका नव्या आणि खूप महत्वाच्या संकल्पनेकडे वळूया, ती म्हणजे दाब किंवा प्रेशर. अनेकदा लोक बल आणि दाब यात गोंधळ करतात. पण दाब म्हणजे फक्त बल नव्हे, तर ती बलाची एका विशिष्ट जागेवरील घनता असते. दाबाचं सोपं सूत्र आहे, दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. म्हणजेच बल किती ताकदीने लावलं यापेक्षाही ते कोणत्या ठिकाणी आणि किती जागेवर लावलं आहे हे जास्त महत्वाचं ठरतं. हे जरा एका उदाहरणाने समजून घेऊ. द हाय हील इक्वेशन. कल्पना करा, एखाद्या व्यक्तीने चपटे सोल असलेला बूट घातलाय आणि चुकून तो पाय तुमच्या पायावर पडला. थोडं दुखेल, बरोबर? पण एक सेकंद थांबा. जर त्याच व्यक्तीने तीक्ष्ण टाचेचा म्हणजेच हाय हील घातलेला पाय तुमच्या पायावर ठेवला तर अक्षरशः किंचाळी फुटेल. बघा, माणसाचं वजन आणि बल तेवढंच आहे, पण तीक्ष्ण टाचेमुळे क्षेत्रफळ अत्यंत कमी झालं आणि त्यामुळे दाब प्रचंड वाढला. हेच ते दाबाचं गणित. याच नियमाचा उपयोग आपण आणि निसर्ग खूप हुशारीने करत असतो. शाळेच्या दप्तराच्या पट्ट्या बघा, त्या रुंद असतात. का? कारण वजन मोठ्या पृष्ठभागावर विभागलं जावं आणि खांद्यावरचा दाब कमी व्हावा. या उलट भाजी कापण्याची सुरी अगदी पातळ आणि धारदार असते. तिथे ताकद एका बारीक रेषेवर केंद्रित होते. दाब वाढतो आणि भाजी सहज कापली जाते. वाळवंटातल्या उंटाचे पसरट पायही हेच करतात. वाळूवर पडणाऱ्या दाब कमी करतात, ज्यामुळे ते जमिनीत रुतत नाहीत. आतापर्यंत आपण फक्त स्थायू वस्तूंच्या दाबाबद्दल बोललो. त्यांचा दाब प्रामुख्याने खालच्या दिशेने काम करतो. पण द्रव आणि वायू यांचा काय? पाणी आणि हवेला तर स्वतःचा आकार नसतो. तर द्रव आणि वायू हे त्यांच्या पात्राच्या तळावर आणि बाजूच्या भिंतींवर सर्व दिशांनी सतत दाब देत असतात. मल्टी डायरेक्शनल फोर्स. स्थायू वस्तूंच्या तुलनेत यांची दाबाची पद्धत खूप जास्त सर्वव्यापी आणि गुंतागुंतीची असते. द्रवांच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. खोली वाढली की दाब वाढतो. खोल पाण्यात प्रचंड दाब का असतो? द ह्युमन पिरामिड प्रिन्सिपल. दहीहंडीच्या मानवी मनोऱ्याचा विचार करा. जो माणूस सर्वात खाली उभा असतो त्याला वरच्या सगळ्या थरांचं वजन पेलायला लागतं, बरोबर? पाण्यातही अगदी हेच होतं. तळाशी असलेले पाण्याचे रेणू वरच्या संपूर्ण पाण्याचा भार उचलत असतात. म्हणूनच धरणाची भिंत तळाशी खूप जाड बांधलेली असते आणि पाणबुड्यांनाही हा अवाढव्य दाब सहन करण्यासाठी खास डिझाईन केलेलं असतं. पाण्याचं ठीक आहे, पण हवेचं काय? आपण सगळे हवेच्या एका अदृश्य आणि अवाढ्य महासागराच्या अगदी तळाशी राहतो. अवकाशाच्या सीमेपासून ते आपल्या डोक्यापर्यंत हवेचा एक प्रचंड मोठा स्तंभ उभा आहे. हे खऱ्या अर्थाने आकाशाचंच वजन आहे. या हवेला स्वतःचं वजन असतं आणि त्या वजनामुळे पडणाऱ्या दाबाला आपण वातावरणीय दाब किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. मग इथे एक प्रश्न साहजिकच पडतो, जर आपल्या डोक्यावर इतक्या किलोमीटर लांब हवेचा दाब आहे, तर आपण त्याखाली चिरडले का जात नाही? याचं अचूक आणि थक्क करणारं उत्तर आपल्या शरीरातच दडलंय. आपलं शरीर ह्याच वातावरणात आणि ह्याच दाबात तग धरण्यासाठी विकसित झालंय. आपल्या शरीरात जे रक्त आणि इतर द्रवपदार्थ आहेत ते शरीराच्या आतून बाहेरच्या दिशेने तितकाच दाब निर्माण करतात. हा आतला दाब आणि बाहेरच्या हवेचा दाब एकमेकांना अचूकपणे बॅलन्स करतात, संतुलित करतात, आणि म्हणूनच आपण या अदृश्य वजनाखाली चिरडले जात नाही. निसर्गाची ही करामत खरंच अफाट आहे. याच दाबाच्या संकल्पनेतून आपण आता रोजच्या जीवनातल्या एका रहस्याकडे वळूया, द बकेट मिस्ट्री. विहिरीतून पाणी काढताना बादली जोपर्यंत पाण्याच्या आत असते तोपर्यंत ती एकदम हलकी वाटते, सहज वर येते. पण तीच बादली पाण्याच्या पृष्ठभागाच्या वर आली की अचानक प्रचंड जड लागते. असं का बरं होतं? या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या सुरुवातीच्या जहाजाच्या रहस्याकडे घेऊन जाणार आहे. या बादलीचं रहस्य प्लावक बल म्हणजेच बॉयंट फोर्समध्ये दडलंय. मगाशी आपण बघितलं की पाण्यात खोलीनुसार दाब वाढत जातो. जेव्हा बादली पाण्यात असते तेव्हा बादलीच्या तळाला खोली जास्त असल्याने तिथला दाब जास्त असतो, जो बादलीला वर ढकलतो, आणि वरच्या बाजूला पडणारा दाब कमी असतो. खालून मिळणारा दाब जास्त असल्याने एक अदृश्य हात सतत बादलीला वर ढकलतोय अशी ताकद निर्माण होते. हेच ते प्लावक बल, ज्यामुळे वस्तू पाण्याखाली हलकी वाटते. आणि आता आपल्या त्या सुरुवातीच्या महाकाय प्रश्नाचं उत्तर. लोखंडाचा छोटा खिळा पाण्यात टाकला तर तो अत्यंत कमी पाणी बाजूला सारतो. त्यामुळे तयार होणारं प्लावक बल खिळ्याच्या वजनापेक्षा खूप कमी असतं, म्हणून तो बुडतो. पण जहाजाचं काय?
महाकाय जहाजाची रचना आतून एका मोठ्या पोकळ वाटीसारखी केलेली असते. त्यामुळे ते अवाढव्य प्रमाणात पाणी बाजूला सारतं आणि त्यातून निर्माण होणारं प्लावक बल इतकं प्रचंड असतं की ते जहाजाच्या लाखो टन वजनाला अगदी सहज पेलून धरतं. आर्किमिडीजचं तत्त्व इथे असं प्रत्यक्ष काम करत असतं. थोडक्यात सांगायचं तर भौतिकशास्त्राचे हे सगळे नियम एकमेकात किती सुंदर गुंफलेले आहेत हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. हालचालीसाठी असंतुलित बल लागतं, जडत्व हा या विश्वाचा आळस आहे, दाब हा पूर्णपणे क्षेत्रफळावर अवलंबून असतो आणि प्लावक बल हे दाबाच्या फरकाचाच एक परिणाम आहे. याच अदृश्य धाग्यांनी आपलं हे भौतिक विश्व विणलेलं आहे. हे एकदा समजलं की आपल्या आजूबाजूचं जग पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो, नाही का? पण आजचं हे विश्लेषण थांबवण्यापूर्वी एक अंगावर काटा आणणारा विचार, एक थॉट एक्सपेरिमेंट करून बघूया. मगाशी आपण पाहिलं की शरीराचा आतला दाब बाहेरच्या हवेच्या दाबाला संतुलित करतो, म्हणून आपण चिरडले जात नाही. पण जरा विचार करा, हेच मानवी शरीर घेऊन आपण अचानक अंतराळात गेलो, जिथे बाहेरील हवेचा कोणताही दाब नाहीये, पूर्ण निर्वात पोकळी आहे, तर काय होईल? आतला दाब अचानक बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल का? नक्की काय होईल या शरीराचं? या अस्वस्थ करणाऱ्या पण कुतूहलजनक प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणात.